महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी धक्कादायक बातमी आपण आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संदर्भामध्ये पोलखोल करणार आहोत। 1147 एकरचा सातबारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावावर व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर आहे। सुरादेवी म्हणून कामठी तालुक्यात गाव आहे आणि महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावानं बघू शकता आपण 200 एकर क्षेत्र आहे, बघू शकता 80 हेक्टर आहे, बघू शकता राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा हा सातबारा आहे। म्हणून काय धुमाकूळ लावलाय तुम्ही, अख्ख्या महाराष्ट्राचा सातबारा जणू काही महसूल मंत्र्याच्या नावावरच करून द्यायचा राहिला। आता करा अटक, मला अटक करा, मी पत्रकार आहे, मी देशाचा चौथा स्तंभ आहे, मी नाही बोलणार शेतकऱ्याबाबत, शेतकऱ्याची दुःख मी नाही मांडणार, या अन्यायग्रस्त लोकांची दुःख मी नाही मांडणार, वंचित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी मी आवाज नाही बनणार, तर मग आवाज कोण बनणार आहे? माझा शेतकरी भोळा बाबडा आहे, वंचित शोषित पीडित लोक भोळी बाबडी आहेत, त्यांच्यावर झालेला अन्याय जर मी सरकार पुढे मांडत असेल, त्यांचा आवाज होण्याचा जर मी प्रयत्न करत असेल, माझ्यावर एक नाही तर 1000 गुन्हे दाखल करा महसूल मंत्री महोदय। प्रत्येक शेतकऱ्यांनी या घटनेबाबत बोलायला शिकलं पाहिजे, कारण की हा आवाज माझा एकट्याचा नाही आहे, तुमचा आवाज आहे, तुमच्यावर झालेल्या अन्यायाचा आवाज आहे, तुमच्या केलेल्या शोषणाचा आवाज आहे, तुमचं गारपिटीनं झालेल्या नुकसानीचा आवाज आहे, तुमच्यावर आलेल्या दुष्काळीचा आवाज आहे, तुमच्यावर झालेल्या अतिवृष्टीचा आवाज आहे, तुमच्या प्रत्येक पावलाचं केलेलं शोषणचा आवाज आहे, तुमच्या कार्यालयामध्ये गेल्यानंतर तुमची झालेली पिळवणुकीचा आवाज आहे। आणि अशा महसूल मंत्र्याला तुम्ही जोपर्यंत धक्का देणार नाही, पाय उतार करणार नाही, महसूल मंत्र्यावर गुन्हा दाखल होणार नाही, महसूल मंत्र्याची स्थावर जंगम मालमत्ता ही शासन जमा होणार नाही, तोपर्यंत शेतकरी मायबाप हो, हा लढा चालू ठेवा। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, त्यांच्या पत्नी ज्योती चंद्रशेखर बावनकुळे, मुलगा संकेत चंद्रशेखर बावनकुळे आणि मुलगी पायल चंद्रशेखर बावनकुळे या चौघांच्या नावावरती 1100 या ठिकाणी बघू शकता 1147 एकर जमीन आहे आणि ती कामठी जो तालुका आहे त्यांचा मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघामध्ये फक्त एका तालुक्यामध्ये 1147 एकरचा सातबारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावावर व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक विधान केलं होतं की शेतकऱ्यांना जर गाडी आणि बंगला जर असेल तर कर्जमाफी मिळणार नाही। या संदर्भामध्ये आपण बोलबिंदास बोलच्या माध्यमातून मी रामेश्वर शिवाजी दरेकर म्हणून मी एक व्हिडिओ केला होता की बावनकुळे तुम्ही जी स्थावर जंगम मालमत्ता निवडणूक आयोगाला दिलेली आहे ते विवरणपत्र वाचून दाखवलं होतं। घाबरलेल्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माझ्यावरती चिकलठाणा MIDC पोलीस ठाणे सिडको छत्रपती संभाजीनगर शहरातील पोलीस ठाण्यामध्ये मी त्यांचा व्हिडिओ सत्य परिस्थिती आधारित प्रसिद्धी दिल्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, 3 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आणि आता आम्ही जे पोलखोल केलेली आहे, जे पुरावे उपलब्ध केलेले आहेत, नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील त्यांच्या गावागावातील हे पुरावे जमा केलेले आहेत। याचे सातबारे आमच्याकडे उपलब्ध झालेले आहेत, डिजिटल सातबारे आम्ही उपलब्ध केलेले आहेत। महाराष्ट्राचे महसूल मंत्री यांच्या जर तालुक्यात पूर्ण अख्खे गावच्या गावात जर या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विकत घेतले असतील तर महाराष्ट्रातल्या अनेक तालुक्यामध्ये अनेक शहरामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जमिनी किती असू शकतात आपण कल्पना करू शकत नाहीये। आपण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संदर्भामध्ये बोलणार आहोत। पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका, विरोधी पक्षनेत्यांचा तुम्ही आवाज दाबला, त्यांच्या मग PD सगळं लावलं तुम्ही। आता पत्रकार जर जनतेचा आवाज होत असतील, शेतकऱ्यांच्या बाजू जर मांडत असतील आणि हा आवाज दाबण्याचा तुम्ही प्रयत्न करत असाल पोलीस प्रशासनाला हाताशी धरून, तर आम्ही ही बाब खपवून घेणार नाही। आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी लोक आहोत, त्यांच्या संविधानाच्या नुसार बोलणारी लोक आहोत। आम्हाला जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे देशाच्या चौथ्या स्तंभाला, त्या व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालू नका। पहिला आपण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची कोणत्या गावामध्ये कशा पद्धतीनं मिळकत कमवलेली आहे यावर पहिले प्रकाश टाकूया। आपण पाहू शकता महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्नी ज्योती व मुलगा संकेत व मुलगी पायल अष्टनकर आहे मुलीच्या तिकडलं नाव, यांच्या नावानं असलेली जी जमीन आहे ती आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय। सुरादेवी म्हणून गाव आहे इथं, कामठी म्हणून तालुका आहे, जिल्हा नागपूर आहे। चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे यांच्या नावाने गट क्रमांक 183 आहे आणि 183/5 मध्ये त्यांचा फेर क्रमांक 5335 आहे आणि तिथं जो आहे 80 हेक्टर क्षेत्र आहे, म्हणजे 200 एकर पाहू शकता, इथं 200 एकर आहे।
म्हणजे एका महसूल मंत्र्याच्या नावावर एका गावामध्ये 200 एकर आहे. पूर्वी म्हणायचो की सर्वे नंबर नजर पुरणार नाही असा असू शकतो. आता गावागावामध्ये जर पाहिलं अर्धा एकर 1 एकरचा 7-12 शेतकऱ्यांच्या हातात आहे आता भोपळा. आणि इथं महसूल मंत्र्याच्या हातात एकाच गावात 200 एकर क्षेत्र आहे. आता बघू शकता दुसरं गाव दाखवू आपण. हे नांदा म्हणून गाव आहे, कामाठी तालुका आहे, नागपूर जिल्हा आहे. पायल लोकेश अष्टनकर आहे उर्फ पायल चंद्रशेखर बावनकुळे. 124 गट क्रमांक 124/1 आहे आणि फेर क्रमांक हा 5341 आहे. तिथं 81 हेक्टर क्षेत्र आहे. 81 हेक्टर म्हणजे 1 हेक्टर 2.5 एकरचा असतो. 81 हेक्टर गुणिले जर केलं तर आपण 202 एकर मुलीच्या नावावरती येते. म्हणजे अख्ख्या गावची जमीनच मुलीच्या नावची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली आहे. बाबुळखेड म्हणून गाव आहे, कामाठी नागपूर जिल्हा आहे. ज्योती चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या पत्नी आहेत. त्यांचा जो गट नंबर आहे 152 आहे /2 आहे बटे. आणि तिथं जो आहे फेर क्रमांक 5401 आहे आणि तिथं 98 आर जमीन आहे. आणि दुसरा एक बाबुळखेडा आहे, कामाठीचा आहे, नागपूर आहे. संकेत चंद्रशेखर बावनकुळे त्यांचा मुलगा आहे. एक गट क्रमांक 53 आहे, 5283 फेर क्रमांक आहे. 57 आर क्षेत्र त्यांच्या नावावरती या मुलाच्या. शिंदी म्हणून नरखेड म्हणून तालुका आहे कामाठीला लागून. त्या नरखेडमध्ये जिल्हा हा नागपूरच येतो. ज्योती चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या पत्नीच्या नावान जो गट क्रमांक आहे 82/84/2 आहे आणि फेर क्रमांक जो आहे 589 आहे. 1 हेक्टर 82 आर क्षेत्र आहे म्हणजे 4 एकर 22 आर एवढी जमीन पत्नीच्या नावावर आहे. चिंचोली म्हणून कामाठी तालुक्यामध्ये आहे गाव, नागपूरमध्ये जिल्हा आहे. आणि ज्योती चंद्रशेखर बावनकुळे 134/2 आहे आणि इथं बघू शकता आपण 206 फेर क्रमांक आहे, 46 आर क्षेत्र आहे. आणि इथं खाली कोराडी म्हणून कामाठीमध्ये गाव आहे. ज्योती चंद्रशेखर बावनकुळे 2/1/अ मध्ये आहे आणि तिथं 73 आर क्षेत्र आहे. कोराडी म्हणून कामाठीमध्ये गाव आहे. पायल लोकेश अष्टनकर म्हणून आहे, 3/1 गट क्रमांक आहे आणि 93 आर क्षेत्र आहे. दुसरं नांदा म्हणून गाव आहे. नांदा गावात पुन्हा आणखीन एकदा पहिलं आपण 202 एकर दाखवलं. आता नांदा गावामध्येच बघू शकता कामाठी तालुक्यात त्यांचा मतदारसंघ आहे बावनकुळे यांचा. तिथं जो गट नंबर आहे 113/2/1 आहे आणि 108 हेक्टर म्हणजे 270 एकर जमीन. म्हणजे एका गावामध्ये पहिल्यानं 202 इथं 270 म्हणजे 472 एकर जमीन एका नांदा गावामध्ये. पूर्ण अख्खा नांदा गावाला शिकत घेतलेला आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी. नांदा एक दुसरं गाव आहे आणखीन परत खाली बघू शकता कामाठी नागपूरमध्ये पायल लोकेश अष्टनकर 120/1/अ मध्ये आहे. फेर क्रमांक 5462 आहे. 182 हेक्टर आहे म्हणजे 456 एकर जमीन आहे नांद्यामध्ये. म्हणजे पहिले आपण 472 आणि ही 456 किती झाली 800 आणि ही पाहू शकता आपण 872 हे आकडा जवळपास 900 एकरच्या क्रॉस जातो. परत आणखी नांदा कामाठी गावामध्येच आहे. 3 हेक्टर 11 आर म्हणून क्षेत्र आहे, 7 एकर 31 आर. एकूण क्षेत्र आपण जर बघितलं कॅल्क्युलेशन दाखवू शकता 1147 एकरचा. 7-12 जो काही आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावावर व त्यांच्या मुलीच्या आणि पत्नीच्या नावावरती आहे. एका मतदारसंघामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे 1147 एकरचे मालक होतात. ही वडिलोपार्जित जमीन नाहीये. शेतकऱ्याबद्दल बोलल्याबद्दल माझ्यावर गुन्हा दाखल केलाय. शेतकऱ्याच्या कर्जमाफीबद्दल बोलल्याबद्दल तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल करता, माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करता आणि ज्या शेतकऱ्यांना तुम्ही गाडी बंगला असल्यानंतर कर्जमाफी मिळणार नाही असं म्हणता. मग 1147 एकर जमीन कुठं कामाला गेला होता? ही वडिलोपार्जित जमीन नाही आहे. ही जमीन मागासवर्गीयांची जमीन तुम्ही बळकावलेली आहे. SC/ST ची जमीन तुम्ही बळकावलेली आहे. म्हणजे आदिवासींच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तुम्ही केलेलं आहे. माझ्याकडे सातबारे आहेत. इतर अधिकारामध्ये तुम्ही जिल्हा अधिकाराचा वापर केला, उपविभागीय अधिकाऱ्यांचा वापर केला, तुम्ही तहसीलदाराचा वापर केला आणि वर्ग 2 प्रकारात मोडणाऱ्या जमीन डायरेक्ट अख्खे सातबारे तुम्ही अख्खे सर्वे नंबर तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी पदाचा गैरवापर करून तुम्ही हे सातबारे बनवलेत. म्हणून तुम्ही निवडणूक आयोगाला जी काही माहिती पुरवलेली आहे तुमच्या स्थावर जंगम मालमत्तेच्या बाबतीमध्ये ही सातबारे तुम्ही का लपवलीत? निवडणूक आयोग त्यांचं जे दाखल केलेलं विवरणपत्र आहे हे बघा आणि हे आमच्याकडे असलेले पुरावे बघा. याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे.
ही चोरी लपवलेली आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी. आपण शेतकऱ्यांच्या बाबतीत बोललं तर आमचा आवाज दाबायचा, आमचा गळा दाबण्याचा प्रयत्न करायचा. आम्ही घाबरणारे पत्रकार नाही आहेत, कारण की पहिले आम्ही शेतकरी पुत्र आहोत, नंतर पत्रकार आहोत. माझा बाप जगाचा पोशिंदा तडफडत असेल, त्याच्या अंगावरती गारा पडत असतील, त्याच्या पिकाचा अतोनात नुकसान होत असेल, त्याची जनावरं उद्ध्वस्त होत असतील, त्याला देशोधडीला लावल्या जात असेल, त्याच्या पोराचं शिक्षण सोडून पोरगा शेतामध्ये राबत असेल, त्याच्या पिकाला भाव नाही, त्याचे गारपिटीनं झालेले पिकांचे नुकसानाचे पंचनामे नाही आहेत, त्याला कर्ज माफी नाही आहे, आणि परत त्याची थट्टा मांडायची आणि 1147 एकर एका तालुक्यात कमवायची प्रॉपर्टी, ती बी कधीपासून 2004ला ज्यावेळेस पहिली निवडणूक लढलात तुम्ही कामाठी मतदारसंघातून, नागपूर जिल्ह्यातून, त्यावेळेस तुमची प्रॉपर्टी किती होती चंद्रशेखर बावनकुळे? माझ्याकडे शपथपत्र आहे, विवरणपत्र. आणि 2009ला तुमची प्रॉपर्टी जी निवडणूक आयोगाला सादर केली 60 लाख रुपये फक्त तुमची प्रॉपर्टी होती. 2014ला बी तुम्ही विवरणपत्र सादर केलं तेव्हा तुमची प्रॉपर्टी करोडोच्या आतच होती. 2019ला तुम्ही निवडणूक लढला नाहीत, नंतर विधान परिषदेवरती तुम्हाला घेतल्या गेलं, आमदारकी आली. 2 हात काय धुमाकूळ लावलाय तुम्ही. अख्ख्या महाराष्ट्राचा 7/12 जणू काही महसूल मंत्र्याच्या नावावरच करून द्यायचा राहिला. आता यांना महसूल मंत्री पद दिलं कशासाठी? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आपण फार कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आहात. तुम्ही म्हणतात की इथं भ्रष्टाचारी लोकांना स्थान नाहीये, भ्रष्टाचारी लोकांना आम्ही खपून घेणार नाहीये, भ्रष्टाचारी लोकांच्या मार्फत लोकांकडे तुम्ही ईडीची धाक दाखवून त्यांची स्थावर जंगम मालमत्ता हडप केली, अनेकांना तुम्ही कारागृहात टाकलं. महसूल मंत्र्याचा 1147 एकरचे सातबारे आमच्याकडे उपलब्ध आहेत. मग महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना तुम्ही कारागृहात टाकणार आहात का? त्यांचा महसूल मंत्री पदाचा पदभार तुम्ही काढून घेणार आहात का? माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त स्वामी, पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांना निलंबित करणार आहात का? कारण की पत्रकारांनी खरं बोलायचंच नाहीये. पत्रकार हा विरोधी पक्ष नेता असतो, देशाचा चौथा स्तंभ असतो. त्या स्तंभाचा जर आवाज जर तुम्ही दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर हा महाराष्ट्र खपून घेणार नाहीये. कारण की मी शेतकरी पुत्र आहे. माझ्या आईने मला सांगितलेलं आहे की तुझा जन्म ज्यावेळेस झाला, तू जन्माला ज्यावेळेस आला त्यावेळेस मी कापूस वेचत होते. कापूस वेचताना तुझा जन्म झालेला आहे आणि जन्मल्याबरोबर तू मातीत पडला होता. अरे त्या मातीचं गुणधर्म आमच्या रक्तात आहे, त्या मातीची जाण आमच्या रक्तात आहे. आमच्या डोळ्यासमोर जर शेतकरी झाडाला लटकून जर फाशी घेत असेल, आमच्या समोर जर शेतकऱ्यांचं पोरं तळतळ करत असतील, शिक्षणापासून वंचित राहत असतील, आमच्या समोर जर आमच्या आईच्या साड्या 4 ठिकाणी फाटलेल्या असतील, त्याला गाठी मारलेल्या असतील, आमच्या बापाच्या अंगातली बनेल थिगळासारखी झाली असेल, मच्छरदानी सारखी जर झाली असेल, आणि हा शेतकरी पुत्र जर बोलत नसेल तर आमच्या जिंदगीवर तू आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे आम्ही मोठमोठी वर्तमानपत्र, मोठमोठी चॅनल आमच्या रिमोट कंट्रोलमध्ये ठेवलेली आहेत. जी मचमच करणारी जी काही लोक आहेत, सत्य आवाज मांडणारी शेतकऱ्यांची जी लोक आहेत, त्यांच्यावर जर गुन्हे दाखल केले तर फक्त आणि फक्त राज आपलंच आहे. परंतु हे राज उद्रेक हा जो महाराष्ट्र खपून घेणार नाही आहे. तुम्ही कांगणे सरांचं अकाउंट डिलीट केलं, तुम्ही कराळे सरांना दाबण्याचा प्रयत्न केला, रविराज साबळेंना दाबण्याचा प्रयत्न केला, तुम्ही त्रिशूल यांना दाबण्याचा प्रयत्न केला, मुक्ताताई म्हणून पत्रकार आहेत त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, मी बावनकुळे यांच्या संदर्भामध्ये व्हिडिओ केला, तर माझाही आवाज तुम्ही दाबण्याचा प्रयत्न करता. ते विठ्ठल पांडुरंग विठ्ठल डक म्हणून आहे मांडकीकर, तुमच्या बी खाली किती अंधार आहे तो आम्ही काढलाय. तुम्ही दर्ग्याच्या जमिनी कशा हडप केल्यात ते पण आम्ही काढलाय. तुमचं हुरडा हाऊस कसा आहे ते पण आम्ही काढलाय. तुम्ही महसूल मंत्र्याची दलालगिरी कशी करता ते पण आम्ही काढलेलं आहे. आणि तुमचा पूर्ण बायोडाटा आमच्याजवळ आहे. आम्हाला कशाची भीती नाही आहे. आम्ही जे आहेत ना शेतकऱ्यांची औलाद आहोत. आम्हाला शेतकऱ्याबद्दल जाण आहे आणि आम्ही मेलो तरी चालेल आणि मला हातकडी टाकून जरी कारागृहात टाकलं तरी चालेल. कारण की मला अभिमान आहे. मी शेतकऱ्यासाठी लढत असताना माझ्यावर गुन्हा दाखल केला. एकदा नाही 1000दा चूक करू. काय मला एक नोटीस दिली, पहा नोटीस दाखवतो. नोटीस मला पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी नोटीस दिली आहे. याच्यामध्ये बघू शकता आपण माझ्यावरती गुन्हा दाखल केलाय. कलम टाकले 352, 353/2, 356/2. इथं बघू शकता कलम 67 IT ऍक्ट प्रमाणे माझ्यावर गुन्हा दाखल केला. आणि सांगितलं जर तुम्ही हे केलं नाही तर तुम्हाला अटक केली जाऊ शकते. खाली बघा अंतर्गत अटक केली जाऊ शकते. करा अटक, मला अटक करा. मी पत्रकार आहे, मी देशाचा चौथा स्तंभ आहे. मी नाही बोलणार शेतकऱ्याबाबत, शेतकऱ्याची दुःख मी नाही मांडणार.
या अन्यायग्रस्त लोकांची दुःख मी नाही मांडणार, वंचित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी मी आवाज नाही बनणार, तर मग आवाज कोण बनणार आहे? माझा शेतकरी भोळा बाबडा आहे, वंचित शोषित पीडित लोक भोळी बाबडी आहेत. त्यांच्यावर झालेला अन्याय जर मी सरकारपुढे मांडत असेल, त्यांचा आवाज होण्याचा जर मी प्रयत्न करत असेल, माझ्यावर एक नाही तर 1000 गुन्हे दाखल करा महसूल मंत्री महोदय. मी ते गुन्हे अनेकदा करेल, कारण की मी जर सत्याची बाजू मांडत असेल, पुराव्यानिशी बाजू मांडत असेल, माननीय न्यायालय निश्चितपणे मला न्याय देईल. या अगोदर देखील माझ्यावरती MIDC पोलीस ठाण्यामध्येच गुन्हा दाखल केला होता. अब्दुल सत्तार कृषी मंत्री असताना त्यांच्या सांगण्यावरून दाखल झाला होता. आणि मी देखील पत्रकार संरक्षण कायद्यानुसार महसूल कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. या पोलीस स्टेशनला पत्रकारांच्या बाबतीमध्ये ॲलर्जी आहे, कारण की मी अनेक प्रश्न या पोलीस स्टेशनच्या हद्दीतले देखील पुढे आणलेले आहेत. पोलीस आयुक्त प्रवीण पवार, गौतम बुद्ध लेणीच्या बाबतीमध्ये मंगेश जगताप यांच्या 14 लाख रुपयाच्या लाच घेतल्याबाबतचा स्टिंग ऑपरेशन मी केलं होतं. त्याच्यामध्ये पोलीस निरीक्षक मंगेश जगताप यांनी पोलीस आयुक्तांना पाकिट द्यावं लागतं असं म्हटलं होतं. याच्यामुळेच कदाचित तो विषय तुमच्या अंगलटला आला, तो विषय जिव्हारी लागला. पोलीस आयुक्तांचं निलंबन करण्याऐवजी माझा आवाज दाबण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात, मला तुम्ही दाबण्याचा प्रयत्न करत आहात. पोलीस निरीक्षक राजेश यादव यांना मी अँटीकरप्शनमध्ये अडकवलं होतं, कारागृहामध्ये राहावं लागलं PI यांना, आणि त्याचा बदला मला घेण्याचा प्रयत्न करताय. मी तो अनेकदा समर्थ आहे. मला अटक करा, मला फाशी झाली कायद्यानं, तर मी सक्षमपणे त्या फाशीला हसतमुखाने गळ्यामध्ये अडकवायला तयार आहे. परंतु माझा जगाचा पोशिंदा जगला पाहिजे, त्याच्यावर झालेला अन्याय माझ्यासारख्या पत्रकाराने पुढे येऊन मांडला पाहिजे. महसूल मंत्री महोदय, 1147 एकर तुमची जमीन आहे. 1147 एकर जमीन कमवायला गेला कुठं होतात तुम्ही? मला सांगा ना. सुरादेवी म्हणून कामठी तालुक्यात गाव आहे आणि महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावानं बघू शकता आपण 200 एकर क्षेत्र आहे, बघू शकता 80 हेक्टर आहे, बघू शकता. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा हा सातबारा आहे नागपूर जिल्ह्यातला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाहू शकता आपण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं एका तालुक्यात 1147 एकर जमीन मुलाच्या, मुलीच्या, पत्नीच्या आणि त्यांच्या नावावरती आहे. महाराष्ट्रभर किती जमीन असू शकते? 20-25 हजार एकर जमिनीचे मालक महसूल मंत्री असू शकतात. आता तुम्हाला सांगतो, मी सातबारे अनेक आणणार होतो, पण सातबारे आता काढतोय. महसूल मंत्री यांना कळालं की हा पत्रकार आपली पूर्ण कुंडली काढत आहे, आपली स्थावर जंगम मालमत्ता काढत आहे. त्यामुळे त्यांनी 5 दिवस तांत्रिक अडचणीमुळे वेबसाईट सुरू राहणार नाही असं त्या वेबसाईटवरती टाकून दिलं. म्हणजे महसूल मंत्र्यांनी महाराष्ट्राचा करोड रुपयाचा महसूल बुडवलेला आहे. कशासाठी बुडवला? की आपल्या खालचा अंधार पुढे येऊ नये, आपली स्थावर जंगम मालमत्ता लोकांना दिसू नये, या पत्रकारांनी आपली सातबारे काढू नये, या पत्रकारांनी आपला फेर काढू नये, या पत्रकारांनी आपला नंबर 8 काढू नये. या पत्रकारांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना लुटून कमवलेली व आपल्या अधिकाराचा गैरवापर करून कमवलेली, महसूल मंत्री असताना कमवलेली, ऊर्जा मंत्री असताना कमवलेली, आमदारकी असताना कमवलेली प्रॉपर्टी ही सार्वजनिकरित्या दिसू नये यासाठी महसूल मंत्र्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करून थांबले नाही हे, यांनी माझ्यावर चॅप्टर केस देखील केली. एवढं करून थांबले नाही हे, तांत्रिक अडचण सातबाऱ्यामध्ये दाखवली आणि स्वतःची प्रॉपर्टी लपवण्यासाठी 5 दिवसाचं महाराष्ट्राचं नुकसान केलंय. अनेक शेतकऱ्यांना सातबारे लागताय, अनेक शेतकऱ्यांना फेर लागताय, अनेक शेतकऱ्यांना 8चे उतारे लागताय, अनेकांना जामीन घेण्यासाठी सातबारा लागतोय, परंतु सातबाराच उपलब्ध नाही, कारण की वेबसाईटच बंद आहे. 5 दिवसात करोडो रुपयाचं नुकसान जे आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामुळे झालेलं आहे. त्यामुळं या चंद्रशेखर बावनकुळे यांचा पदभार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपण काढणार आहात का? कर्तव्यात कसूर करणाऱ्या, तावर जंगम मालमत्ता कमावणाऱ्या महसूल मंत्र्यासह त्यांच्या परिवारावर तुम्ही गुन्हे दाखल करणार आहात का? ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगून तुम्ही त्यांच्या मागे ईडी लावणार आहात का? फक्त ईडी ही विरोधी पक्ष नेत्यांनाच आहे का? तुमच्या भाजपच्या आमदारांना नाही आहे का? भाजपच्या आमदारांनी करोडो रुपयाची प्रॉपर्टी कमवायची, 1147 एकर एका तालुक्यात कमवायचं. महाराष्ट्रात किती असू शकतं घबाड? हे खूप मोठं घबाड आहे. याची चौकशी जर केली तर डोळे दिपतील डोळे. आणि महसूल मंत्री तुम्ही म्हणता का गाडी आणि बंगला असल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ भेटणार नाही? अरे तुम्हाला आता कुठलाच लाभ ही महाराष्ट्रातली जनता घेऊ देणार नाही आहे. तुमचं घर बी जे आहे ना सार्वजनिकरित्या झालं पाहिजे, तुमचं घर विकत काढलं पाहिजे शासनाने, सरकारने तुमच्या सगळ्या जमिनी विकल्या पाहिजे.
तुम्ही स्वतः कमवलेलं नाही, तुमच्या वडिलोपार्जित नाही आहे, तुम्ही दगड फोडायला गेले नव्हते, तुम्ही रेती भरायला गेले नव्हते, काही करायला गेले नव्हते. ह्या ज्या जमिनी कमावल्यात ना, तुम्ही पदाचा दुरुपयोग करून कमावलेले आहेत. या माझ्या काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचं रक्त पिऊन कमावलेल्या जमिनी आहेत आणि या बाबतीचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो. आणि महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी बांधवांना विनंती आहे, त्या व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत जाऊ द्या. प्रत्येक शेतकऱ्यांनी या घटनेबाबत बोलायला शिकलं पाहिजे, कारण की हा आवाज माझा एकट्याचा नाही आहे, तुमचा आवाज आहे, तुमच्यावर झालेल्या अन्यायाचा आवाज आहे, तुमच्या केलेल्या शोषणाचा आवाज आहे, तुमचं गारपिटीनं झालेल्या नुकसानीचा आवाज आहे, तुमच्यावर आलेल्या दुष्काळीचा आवाज आहे, तुमच्यावर झालेल्या अतिवृष्टीचा आवाज आहे, तुमच्या प्रत्येक पावलाचं केलेलं शोषणचा आवाज आहे, तुमच्या कार्यालयामध्ये गेल्यानंतर तुमची झालेली पिळवणुकीचा आवाज आहे. आणि अशा महसूल मंत्र्याला तुम्ही जोपर्यंत धक्का देणार नाही, पाय उतार करणार नाही, महसूल मंत्र्यावर गुन्हा दाखल होणार नाही, महसूल मंत्र्याची स्थावर जंगम मालमत्ता ही शासन जमा होणार नाही, तोपर्यंत शेतकरी मायबाप हो, हा लढा चालू ठेवा. आणि माझ्यावर भविष्यात प्राणघातक हल्ले होऊ शकतात, माझा घातपात होऊ शकतो, मला अनेक खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवू शकतात. फक्त माझ्या पाठीशी महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याने राहावं, कारण की हा शेतकरी पुत्र तुमच्यासाठी कधीही जीव द्यायला तयार आहे. आणि मी घाबरणारा पत्रकार नाही आहे. माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले तरी चालतील, परंतु आज शेतकरी जर बघितला, जगाचा पोशिंदा तळतळ करतोय, तो अन्न वाचून आता तळतळ करतोय, जो जगाला पोचतोय त्याला जगावायला आता कोणी उरलेला नाहीये. अशा महसूल मंत्र्यांच्या जर 1147 एकर जमीन असतील, शेतकऱ्याकडे जमिनी राहिल्यात किती हो, 1-1, 2-2 एकर, त्याच्यावरच तो जगतोय, त्याच्यावरच मुलीचं लग्न करायचंय, मुलाचं शिक्षण आहे, सावकाराकडून घेतलेलं कर्ज आहे, फेडायचं कसं, कुठल्या योजनेचा पैसे दिल्याशिवाय त्याला लाभ भेटत नाहीये. मग शेतकरी जगणार कसा आहे, फाशीच घेणार ना. मग आमच्यासारख्या शेतकरी पुत्रांना पत्रकार होऊन जर शेतकऱ्याचा आवाज मांडला तर तुमच्या बुडाला आग लागते, लागू द्या, लागली तर चालते, आमच्या गुन्हे दाखल झाले तरी चालते, परंतु आम्ही आवाज थोडाही कमी होऊ देणार नाही. महसूल मंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, शेतकऱ्यांचा शोषण करणाऱ्या महसूल मंत्र्यांचा पदभार पहिले काढा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.